हॅलो फ्रेंड्स, तर तुम्हाला माझ्या व माझ्या परिवाराकडून भीम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज सगळ्यात खास म्हणजे भीम जयंती पण आहे आणि माझा बर्थडे पण आजच आहे। तर मग संध्याकाळी येऊन आम्हाला खूप उशीर होतो केक कापण्यासाठी, म्हणून आम्ही जाण्याआधीच भीम जयंतीला म्हणलं घरी केक कापून घ्यावं। मग सगळेच तयार होते आम्ही जाण्यासाठी आणि आम्ही जातो पिंपरी चिंचवडला जयंतीला, कारण का मागच्या वर्षी आम्ही गेलो होतो विश्रांतवाडीला, पण तिथे खूप गर्दी होती आणि एवढे DJ होते, बापरे सांगू नका। आणि यावर्षी जायचं म्हणलं तर आमचं छोटं बाळ पण आहे, त्याच्यामुळं म्हणलं इथं पिंपरी चिंचवडलाच जायचं म्हणून आम्ही प्लॅन केलेला होता। आणि आमचे सगळेच मेंबर तयार होऊन रेडी बसलेले होते। मी पण व्हाईट साडी घातली, आपला लुक केला आणि जयंतीला पण जायचं होतं म्हणून हाच लुक केला मी बर्थडेसाठी पण। आणि हा बघा केक कटिंग करत आहे मी, साधाच केलेला आहे बर्थडे आम्ही घरी फॅमिली संग मिळून। तर हा केक आणलेला आहे आणि हा बघू शकता तुम्ही आमचा बर्थडे सेलिब्रेशन होत आहे इथे। तर इथे बघू शकता मी, इवानचे पापा आणि इवान मिळून केक कटिंग करत आहोत। तो खूप छोटा आहे आणि सगळ्यात खास म्हणजे त्या दिवशी त्याला 4 महिने कंप्लीट होत आहेत इवानला, आणि मला ते पण त्याचं फोटोशूट करायचं होतं, पण त्या दिवशी जमलेलं नाही आहे। ते नंतरून कधी 1-2 दिवसानंतरून करते। आणि इकडे बघू शकता इवान कसा करतोय, बघतोय इकडं तिकडं। आणि हा केक खात नाही, फक्त मी फोटोसाठी त्याच्या चेहऱ्याला जवळ नेऊन धरलेला आहे। तर केक तो खाला नाही, मग मी इवानच्या पापालाच खाऊ घातला त्याच्या नावचा केक। आणि हे बघू शकता तुम्ही केक वगैरे कटिंग वगैरे सगळं झालेले आहे। सगळेजण घाई करत होते, कारण का खूप ऊन पण पडलेलं होतं आणि खूप गर्दी पण होती, आम्हाला तिथं जाऊन लवकर पण निघायचं आहे म्हणून खूप जण घाई करत होते। म्हणलं कसा बसा केक वगैरे कटिंग केले। आणि इकडं बघू शकता माझं गिफ्ट, इवानच्या पप्पाने मला गिफ्ट दिलेलं आहे आणि ते पण इवानकडून। तर यामध्ये काय आहे मला पण माहिती नाही आहे, हे बघावं लागेल खोलूनच। तर हे बघू शकता मी खोलत आहे, तर यामध्ये काय निघलेले आहे, वाव वॉच ब्युटिफुल, खूपच छान आहे बघू शकता। पण ती जरा मला मोठी होते। आणि इकडे बघू शकता इवानला मी कसं केलेलं आहे तयार, आणि हे आमचा बर्थडे झालेला आहे फॅमिली संगे। बाय।